तारीख होती 18 ऑगस्ट 2024। ठिकाण होते नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील वडनेर भैरव नावाचे गाव। झाडाझुडपात नग्न व भयंकर घाणेरड्या अवस्थेत अर्पित कुमार याचा मृतदेह पडल्याचा दिसून आला। पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अर्पित कुमार याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले। अर्पितचा खून कुणी केला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये वडनेर भैरव नावाचे गाव आहे। या गावात संतोष भागवत भगत नावाचा एक इसम आपल्या कुटुंबियासमवेत राहत होता। तो परप्रांतीय असून उदरनिर्वाहासाठी वडनेर भैरव या गावात आला होता। मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो। संतोष भगत याला अर्पित कुमार नावाचा 7 वर्षाचा मुलगा होता। तो मुलगा इयत्ता 2री मध्ये शिकत होता। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची सर्वत्र धामधूम सुरू होती। अर्पित कुमार हा सकाळी 7-7:30 वाजण्याच्या दरम्यान त्याच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमासाठी गेला होता। मात्र त्यानंतर तो घरी आलाच नसल्यामुळे त्याचे आई वडील त्याचा शोध घेऊ लागले। ही बातमी त्यांच्या शेजारी पाजाऱ्यांना समजल्यानंतर तेही त्याचा शोध घेऊ लागले। शाळेत झेंडावंदनासाठी गेलेला अर्पित कुमार हा बेपत्ता झाल्याची वार्ता गावभर पसरली। त्याचे पालक आणि गावातील लोक त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काही शोध लागला नसल्यामुळे गावातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। या घटनेचा निषेध म्हणून गावात एक दिवस बंद पाळण्यात आला। दरम्यान संतोष भगत यांनी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात आपला मुलगा अर्पित कुमार संतोष भगत हा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। घटना गंभीर होती, त्यामुळे या घटनेची दखल पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, प्रभारी पोलीस उपअधीक्षक सूरज गुंजाळ यांनी तातडीने घेतली। त्यांनी पोलीस पथके तयार करून अर्पित कुमारचा शोध जारी ठेवला। दरम्यान पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले। श्वान पथकाने अर्पित कुमारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही माग सापडला नाही। तसेच एका पथकाने गावातील रस्त्यावरील CCTV फुटेजची तपासणी सुरू केली। एका CCTV फुटेजमध्ये अर्पित कुमार एका मंदिराजवळून एका तरुणाच्या पाठीमागून जात असल्याचे दिसून आले। हा तरुण त्याला आपल्या मागे येण्याचे सांगत असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले। या फुटेजच्या आधारावर पोलिसांनी या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली। हे CCTV फुटेज पोलिसांनी अनेकांना दाखवले असता दोघांनी त्याची ओळख पटवली। किशोर उर्फ बाळू मोकणे, वय 20, राहणार कोकण टेंबी असे या तरुणाचे नाव निष्पन्न झाले। पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले। तोपर्यंत अर्पित कुमार बेपत्ता होऊन 3 दिवस झाले होते। 4थ्या दिवशी संशयित आरोपी किशोर उर्फ बाळा याला ताब्यात घेतले। त्याला विश्वासात घेऊन तर थोडी पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडे विचारपूस करण्यात आली, तेव्हा त्याने अर्पित कुमार याची हत्या केल्याची कबुली दिली। तसेच त्याने अर्पित कुमारचा मृतदेह मराठी शाळेजवळील मोकळ्या जागेत झाडाझुडपात फेकल्याची माहिती दिली। पोलिसांनी ताबडतोब त्याला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले। किशोर उर्फ बाळा यानेच पोलिसांना घटनास्थळ दाखवले। त्यावेळी झाडाझुडपात नग्न व भयंकर घाणेरड्या अवस्थेत अर्पित कुमार याचा मृतदेह पडल्याचे दिसून आले। पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। अर्पित कुमार याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून केल्याचा वैद्यकीय रिपोर्ट डॉक्टरांनी दिला। त्याप्रमाणे वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात किशोर उर्फ बाळू मोकणे याच्या विरोधात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळत निषेध मोर्चा काढला
आणि आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उप अधीक्षक रघुनाथ गुंजाळ हे वडनेर भैरव येथे तळ ठोकून होते। वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।